कल्पेश साबळे, आपण कुठे असाल तर इथे थोडं समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. चला मैदानाकडे वळूया. चालू असलेला सामना धनगर मलई विरुद्ध GK11 फुजारे. या सामन्यामध्ये धनगर मलई संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि GK11 फुजारे संघाला आमंत्रित केलं होतं ते फलंदाजीसाठी. धनगर मलई संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय तो कैवल्य. दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचाच दंड म्हणून पंच आमच्याकडे एका धावेची घोषणा करतायत. GK11 संघाकडून विपुल आणि अल्केश. स्ट्राइक एंडला जो फलंदाज आहे तो विपुल. यावेळी खोलातला चेंडू, चांगली अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कैवल्य याच्या माध्यमातून. स्ट्राइकवर जो फलंदाज आहे तो अल्केश. पुन्हा एकदा कैवल्य सज्ज, अल्केश सज्ज. यावेळी मोठा प्रहार केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. चांगला असा झेल, खूपच चांगला असा झेल म्हणावा लागेल तो धनगर मलई संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. चांगला असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे ते कैवल्याच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या आतापर्यंत 4 चेंडू फेकले गेलेले आहेत, 3 चेंडू फेकले गेलेले आहेत आणि या 3 चेंडूच्या मदतीने एक गडी देखील बाद करण्यात यश मिळालंय ते धनगर मलई संघाच्या गोलंदाजांना. धावसंख्या झालेली आहे ती 2 आणि आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय तो सुजित आणि विपुल यांची जोडी यावेळी मैदानात उपलब्ध आहे ती GK11 फुजारे संघासाठी. किती धावांचं आव्हान ठेवतायत ते धनगर मलई संघासाठी पाहूया. जर्सी क्रमांक 111 असणारा हा खेळाडू विपुल. कैवल्य यावेळी मार्गस्थ होतोय, प्रहार केलाय, त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक
तैनात आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा गडी बाद होते. बॅक टू बॅक 2 विकेट्स. सुजित आला तसा गेला. चांगलं असं गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, क्षेत्ररक्षणाचं देखील प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. ते धनगर मलई संघाकडून चांगलं असं कमबॅक देखील पाहायला मिळतंय धनगरवाडी संघाकडून. यावेळी मात्र धनगरवाडी संघ अग्रेसर असेल तो GK11 खुजारे संघावरती. धावसंख्या झालेली आहे ती 2. या धावसंख्येवर मात्र स्थगिती दिली ती खुजारे संघाच्या. संत गतीने चाललेला हा धावफलक आणि आता मार्गस्थ होतो फलंदाजीसाठी तो फलंदाज, म्हणजे त्याचं नाव आहे आयुष. यावेळी जर पाहिलं ना तर कैवल्य हॅट्रिक वर आहे. हॅट्रिक येते का? जर ही हॅट्रिक आली तर आजच्या दिवसातली ही पहिली हॅट्रिक असेल. चान्स होता कुठेतरी कैवल्य याला चान्स होता त्याच्या गोलंदाजीवर झेल पकडण्याचा, परंतु काहीसा मिस झालाय झेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव देखील पूर्ण केले. आयुष्याच्या बॅटमधून पहिली धाव निघाली आहे ती GK11 खुजारे संघासाठी. चांगलं असं प्रात्यक्षिक गोलंदाजीचं पाहतोय ते आपण धनगर मलई संघाकडून. धावसंख्या झालेली आहे ती 3. आणि आता स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो विपुल. पाहूया काय चेंडू, याचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करलेत. आजच्या जर या दिवसातला जर का गोलंदाजामध्ये जर का हिरो कोण ठरला असेल तर तो हा धनगर मलई संघाचा गोलंदाज कैवल्य. चांगली अशी गोलंदाजी. आपल्या पहिल्या वैयक्तिक षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि 3 धावा खर्च करून 3 गडी देखील या ठिकाणी धारक केले गेले. ते कैवल्य याच्या माध्यमातून संघाला, कर्णधाराला साजेसे अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नक्कीच कर्णधाराने विश्वास ठेवला होता, परंतु त्या विश्वासाला सार्थकी उतरतोय तो कैवल्य. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे. आणि आता धनगर मलई संघाकडून गोलंदाजीसाठी पाचारण केलंय ते सतीश याला. कैवल्य याच्या गोलंदाजीला मात देईल का हे देखील पाहायचं आहे. आणि आता नवीन फलंदाज देखील आलाय, त्याचं नाव आहे संकल्प. पाहूया संकल्प काय करून आला. यावेळी गती कमी केली होती. चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल ती GK11 खुजारे संघाच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली अशी फलंदाजी देखील करतोय या ठिकाणी आयुष. दिमागदार शैलीने फलंदाजी करतोय आयुष. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. केवळ एकेरी दुहेरी ढकलून धावा करतोय. पुन्हा एकदा आयुष. यावेळी मोठा फटका मारण्याचा मानस त्याचा होता. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली आणि मिस झेल होतोय. चांगला असं क्षेत्ररक्षण करतायत मागापासून धनगर मलई संघाचे क्षेत्ररक्षक. मोठा फटका मारण्याचा मानस या ठिकाणी आयुष्याने केला होता, परंतु त्याला तेवढीशी ताकद पुरेशी मिळाली नाही. चला पुन्हा एकदा सतीश मार्गस्थ होते आपल्या गोलंदाजीवर. आयुष मात्र स्ट्राईकला आहे. यावेळी आयुषकडे थोडासा विश्वास वाढला. यावेळी पुन्हा एकदा गती कमी केली होती. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. दरम्यानच्या कालावधीमध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील पूर्ण केली. चांगली अशी रनिंग म्हणावी लागेल ती आयुष आणि विपुल याच्या माध्यमातून. संकल्प याच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये मित्रांनो फिटनेस तुमच्याकडे असणं आवश्यक असतं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला इथे पाहायला मिळतोय. संकल्प आणि आयुष याच्या माध्यमातून चांगली रनिंग. कुठेतरी संघ अडचणीत सापडला आणि यावेळी हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करतायत आयुष आणि संकल्प.
एकेरी दुहेरी मध्ये रूपांतर करून संघाचं धावफलक पुढे सरकवतायत। पुन्हा एकदा सतीश मार्गस्थ होतोय, चांगला स्ट्रेट डाईव्ह खेळलाय, त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे। दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव देखील पूर्ण केलेली आहे। या एक धावेच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 10। आतापर्यंत सतीश याच्या माध्यमातून 4 चेंडू फेकले गेलेले आहेत। थोडस क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल होतोय, यावेळी अग्रेसर भूमिका घेऊन सतीश गोलंदाजी करतोय। यावेळी समजदारी पद्धतीने लॉफ करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन थर्मॅनच्या दिशेने, दरम्यानच्या कालावधीमध्ये फेकी करेल। दरम्यान 2 धावा देखील पूर्ण होत आहेत GK11 खुजारे संघाच्या दोन्ही फलंदाजाकडून आयुष आणि संकल्प। यानंतर होणारा सामना कुर्तुरी गोळवाडी विरुद्ध जांभूळ। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी इथे यायचं आहे। पुन्हा एकदा आयुष ऑन द स्ट्राइक, पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय। यावेळी गतीमध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळाले आणि लयत मध्ये देखील यावेळी परिवर्तन पाहायला मिळालं सतीशाच्या माध्यमातून। दोन षटकांच्या समाप्तीनंतर संत गतीने धावफलक पुढे चालू आहे। धावसंख्या झालेली आहे ती 12। कुठेतरी मोठा फटका मारण्याचा आता मानस मात्र संकल्प आणि आयुष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। डेट ओव्हरचं षटक टाकण्यासाठी कोण येतंय ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल। संत गतीने आतापर्यंत चालू असलेलं धावफलक हे कुठेतरी अग्रेसिव्हली पुढे जाईल का हे देखील पाहायचं आहे। आतापर्यंत जर पाहिलं ना मित्रांनो, तर सामन्यामध्ये धनगर मलई संघाने आपलं वर्चस्व गाजवलंय, दाखवतायत आपलं वर्चस्व, परंतु त्याला कुठेतरी तोड मिळेल का हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय। आयुष आणि संकल्प यावेळी मैदानात हजर आहेत, उपलब्ध आहेत GK11 खुजारे संघासाठी। आणि आता हे तिसरं आणि निर्णायक षटक घेऊन येतोय तो धनगर मलई संघाकडून प्रज्योत पाहूया। स्ट्राइकला फलंदाज आहे तो आयुष, किती धावा गोळा करण्याचा मानस असेल तो आयुष याचा, पाहूया। पहिला चेंडू प्रज्योत याचा, आयुष याच्यासाठी, आयुष तयार। यावेळी स्टेप आउट सफल केलं होतं, परंतु बॅटची कडा घेऊन पंच जातोय, चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेमध्ये। यानंतर होणारा सामना कुर्तुडी गवळवाडी विरुद्ध जांभूळ। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण इकडे टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे। पुन्हा एकदा प्रज्योत मार्गस्थ होतोय, यावेळी आयुष मात्र मोठे फटके खेळण्याचा मानस घेऊन बसलाय। पाहूया एखादा तरी मोठा फटका इथे आयुष्याच्या बॅट मधून येणं अपेक्षित असेल GK11 खुजारे संघासाठी। हाफ ट्रॅकर चेंडू होता, अतिरिक्त बाउन्स झाला होता चेंडू। पंच आमच्याकडे एका अवांतर धावेची घोषणा करतात। या अवांतर धावेने संघाच्या खात्यामध्ये भर पडते आणि धावसंख्या होते ती GK11 संघाची 14। पुन्हा एकदा प्रज्योत मार्गस्थ होतोय गोलंदाजीसाठी। आयुष त्याचा कशा पद्धतीने समाचार घेतोय। थोडासा लेट झाला होता यावेळी आयुष, परंतु चांगलं टायमिंग। आणि या दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या संकल्प आणि आयुष याने। धावसंख्या झालेली आहे ती 16। संत गतीने धावफलक पुढे सरसावतोय, कुठेतरी अग्रेसिव्हली भूमिका घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। आयुष्याच्या माध्यमातून एखादा तरी षटकार चौकार येणं अपेक्षित आहे, परंतु कुठेतरी आयुष्याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं आयुष्याची कुठेतरी ताकद कमी पडते। आता जर आपण पाहिलं तर गती होते चेंडूला, थोडासा लेट झाला होता आयुष। पुन्हा एकदा प्रज्योत मार्गस्थ होतोय गोलंदाजीसाठी। गुडलेंचा चेंडू होता, परंतु चांगला फटका मारलाय, प्रयत्न चांगले होते, परंतु त्याहून क्षेत्ररक्षकाचे देखील प्रयत्न चांगले होते, त्याचे देखील या ठिकाणी कौतुक करावे लागेल। नो चेंडू होता, पंच आमच्याकडे इशारा करतायत नो चेंडू। चेंडू हा ग्राह्य धरला जाणार नाही, प्रयत्नांना कुठेतरी यश मिळतंय त्या आयुष्याच्या।
लो +2 धावा धावून काढल्या त्या आयुष आणि संकल्प याने. रिप्लेस झालाय. बॉलर कोण आहे रे नवीन? आणि आता प्रजोज याला रिप्लेसमेंट म्हणून गोलंदाजीसाठी 5 रन केले ते नितीन याला. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. धाव संख्या जर पाहिली तर 19 झाले. 3 गडी आतापर्यंतचे बाद झाले ते GK 11 खुजारे संघाचे. यावेळी मोठा फटका आला मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय सीमा पार. हा चौकार. नक्कीच यावेळी आयुषच्या पाठीमागे GK 11 खुजारे संघाच्या इतर खेळाडूंची थाप पडते, कारण ही थाप मेहनतीची आहे, आयुष्याच्या जिद्दीची आहे. मगापासून एका मागून एक फलंदाज बाद होत होते, परंतु आयुष याने इथे आपलं काळीज मोठं केलंय आणि संघाला कुठेतरी मोठ्या धावेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. या 4च्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 13-23. पुन्हा एकदा नितीन मार्गस्थ होतो. आयुष हा यावेळी स्टेप आउट केला, मोठा फटका देखील मारलाय. पाहूया चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा चांगलासा क्षेत्ररक्षक. आतापर्यंतच्या या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून 2 झेल चांगले असे झेल पकडले गेले आहेत. खूपच चांगले प्रयत्न होते आयुष तुझे. आणि आता आयुष्याला माघारी पाठवल्यानंतर त्याच्या जागी मैदानामध्ये दाखल होतोय फलंदाज तो निनाद. पाहूया दोन चेंडू शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. लेफ्ट हँडर फलंदाज यावेळी हवा देखील फलंदाजाच्या दिशेने आहे. चांगलं प्रॉपर टायमिंग केलं तर चेंडूला गती मिळेल आणि चेंडू सीमा पार करता येईल, परंतु त्याचा फायदा होतोय का पाहूया. निनाद याला रिप्लेस म्हणून गोलंदाज आलाय तो नितीन. 23 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागलेल्या आहेत. दोन चेंडू आणि किती धावा पाहूया. स्ट्राईकला फलंदाज आहे तो निनाद. यावेळी यष्टांचा वेध घेणारा चेंडू सेफ आणि निनाद याला देखील माघारी परतवतोय तो नितीन. चांगला असं कमबॅक म्हणावं लागेल ते धनगर मलई संघाचं. GK 11 खुजारे संघाला आता दाबून ठेवलंय कुठेतरी 23 या धावसंख्येवर. आयुष याने चांगली फलंदाजी केली होती. चांगलं फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी त्याने घडवलं होतं, परंतु त्याला मागून कुठेतरी साथ असणं आवश्यक होतं. ती साथ मिळाली नाही आणि म्हणूनच आपण पाहतोय स्क्रीन बोर्डवर तर 23 या धावसंख्येवर धावफलक स्थिरावलाय. शेवटच्या चेंडूमध्ये षटकार चौकार की 1 धाव 2 धाव. पाहूया किती धावा. चांगला चेंडू होता आणि आपल्याच गोलंदाजीवर धावबाद करतायत ते फलंदाजाला. नितीन चांगलं असं षटक हाताळलं गेलं नितीन याच्या माध्यमातून आणि 24 धावांचं आव्हान ठेवलंय ते धनगर मलई या संघासमोर. GK 11 खुजारे या संघाने. हॅलो, उपस्थित अभिषेक तांबडे यांचा सत्कार आमचे गावचे गणेश माडिक करते.
सरू तू माझा फोटो काढलास का ना असं बोलताना सरू असं बोलताना काढलेस का नाही बघता बे हॅलो हॅलो बॅट्समॅन लवकरात लवकर पाठवून द्यावे. सँडी देवेकर कुडतुडी कुठे असेल त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. सँडी देवेकर केल्यानंतर करू. सर लवकरात लवकर मॅच स्टार्ट करावी. टाइम कमी आहे, फटाफट लवकर मॅच सुरू करा. हॅलो हॅलो चला मॅचला सुरुवात होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा आणि हिंदू धर्माचे रक्षण करते धर्मवीर संभाजी राजांसारखा छावा सालन कोणी होणार दुसरा. खुजारे वर्सेस धनगरमले. धनगरमलेचा सलामीचा बॅटर मिलिंद नॉन स्ट्राइकला आहे नितीन आणि गोलंदाजी मार्कवर JK11 ह्या संघाचा सुजीत. बघूया कोणाची होणार आहे जीत. गणपती बाप्पा मोरया लवकर जिंकून करूया. पहिलाच चेंडू फाईन लेगच्या दिशेने भिरकवण्याचा प्रयत्न पण अप्रतिम फिल्डिंग अकियाच्या माध्यमातून बघायला मिळते. बघा लोएस्ट स्कोर आहे आणि लोएस्ट स्कोर हमेशा मॅच एक चांगली मॅच बघायला मिळते कारण दोन्ही बलाढ्य संघात एकाच तालुक्यातून बिलॉंग करतात आणि एकाच तालुक्यातून असल्या कारणाने दोन्ही संघाच्या फलंदाज आणि गोलंदाज क्षेत्ररक्षणाला माहिती आहे याची कमजोरी काय आहे आणि ताकद आहे काय आहे. सर आज गॉड गिफ्ट आहे कारण की रात्रीचाच माझा बेंगलोर टूर कॅन्सल झाला त्याच्यामुळे आज गावासाठी खेळावं लागलं. आज गावासाठी यावं लागलं का रात्री मला खास सुरतला निघायचं आहे आणि काय स्ट्रोक खेळलाय ना फायदा घेते हृदयात फक्त छत्रपतींचा छावा. शूरवीर षटकार बोले तो 6 धावा. अंपायर कॉल नो बॉल. क्या बात आहे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. काय गोलंदाज करेल बीट की फलंदाज इथे ठरेल. सुपर हिट बिग नेम बिग फेम मिलिंद याच्या बॅट मधून निघालेला जबरदस्त पहिलाच टोळा आणि या षटकारासाठी मिलिंद याच्याकडून जय जय बोला. काय स्ट्रोक खेळलाय. अप्रतिम स्ट्रोक बघायला मिळतोय.
बघा गावासाठी किंवा नावासाठी नाही खेळायचं तर आपल्याला गावासाठी, कारण कालच माझा बेंगलोर टूर कॅन्सल झाला असल्या कारणाने आज मला इकडे खास गावासाठी खेळायला यावं. सकाळपासून 2 कॉल आले होते, पण पहिला प्राधान्य आपल्या गावासाठी, कारण खेळाडू किती मोठा असला तरी आपल्या गावापेक्षा तो लहानच असतो. म्हणून मी गावासाठी आमच्या लहानच आहे आणि आमच्या गावासाठी आज खेळण्यासाठी मान मिळालाय आणि त्या सुवर्ण संधीचा आज फायदा होतलाय. कारण रात्रीच मला सुरतला निघायचं आहे, कारण उद्याच ऑप्शन आहे RCL राजपुर चॅम्पियन लीग जो पुढच्या महिन्यामध्ये होणार आहे. त्या मॅच साठी उद्या ऑप्शन साठी जायचंय, कारण पुढच्या रविवारी पुन्हा एकदा 21, 22, 23, 24 कर्नाटक हुबलीचा कॉल आहे, तिकडे जायचंय. पण पुन्हा एकदा गावाच्या आमच्या टीमने वैभव पवार, शैलेश मिरगल असतील किंवा आमचे संघ नायक सागर पवार किंवा एकनाथ खेडेकर, चेतन दिवेकर यांनी सांगितले की पुढचा 1 दिवस तुला खेळायचंय, कारण की गावासाठी कमसे कम महिन्यातून एकदा तरी खेळावं लागेल, कारण मोठा खेळाडू असल्या कारण खेळावाच लागतो. आणि 21, 22 आणि 23 पुन्हा एकदा कर्नाटक टूर आहे. त्याच्यानंतर 27, 28 मला वाटतं हैदराबाद किंवा बेंगलोर टूर आहे. त्याच्यानंतर 2, 3, 4 मुंबई, नंतर 7, 8, 9, 10, 11, 12 सुरत. पूर्ण बिझीच आहे. चला जबरदस्त. नवीन गोलंदाज असोसिएशनचा नियम आहे, जर गोलंदाज फेकी गोलंदाज आढळला तर त्या गोलंदाजाला पूर्णपणे टुर्नामेंट बॅन असणार आहे. प्रबोध लोखंडे, ओहो काय स्ट्रोक केलाय प्रबोध लोखंडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मंडळ नक्कीच तुमचा आभारी राहील. फुल ना फुलाची पाकळी ही मिळालीच काय पाहिजे. मनाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. खरं तर मसला श्रीवर्धन असोसिएशनची ही पहिली स्पर्धा आहे आणि आज पहिल्या स्पर्धेमध्ये आपला दमखम दाखवतोय तो म्हणजेच मिलिंद याच्या बॅटमधून पहिला षटकार आणि हा दुसरा चौकार बघायला काय फरक करतोय. आणि खास ही टुर्नामेंट डिकास स्पोर्ट्सच्या माध्यमातून टेलिकास्ट केली जाते. भाईंदर विभागामध्ये खूप मोठं नाव आहे. ओहो दे धक्का मार छक्का. पुन्हा एकदा अंपायर कॉल नो बॉल. हे लगा 6 सेक्शन में फेरी थँक्यू डीजे. MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अंपायर्स का असायला पाहिजे हे आता तुम्ही बघितलं असणार, कारण पहिल्या षटकामध्ये JK11 खुजार या संघाचे 2 गोलंदाज ऍज अ थ्रो म्हणून बॅन केलेले आहेत. हीच खासियत आहे, कारण की MCA चे अंपायर असल्या कारणाने खूप मोठी ती एक्झाम असते. ती एक्झाम पास झाल्यानंतर त्यांना हे सर्टिफिकेट मिळतं. त्याच्यानंतर या मोठमोठ्या स्पर्धा करत असतात, कारण की अंपायर होणं एवढं सोपं नाहीये. आणि सॅल्यूट करतो अशा अंपायरना, कारण छानी अप्रतिम पंचगिरी बघितली आहेत. नक्कीच अक्की एक बिग नेम, बेस्ट वर्सेस बेस्ट सामने समोर आहे मिलिंद. हो जबरदस्त. मिलिंद हा JK11 संघाचा हुकमी एक्का आणि बॅटिंगवर आहे मिलिंद. धनगर माले या संघाचा हुकुमचा एक्का, याने बेस्ट वर्सेस बेस्ट कोण घेईल रेस्ट. ओहो काय स्ट्रोक खेळलाय. टायमिंग प्रॉपर. हवाई सफर मिळतील 6, 6, 6. काय स्ट्रोक खेळलाय. धन्यवाद. धनगर मला या संघाने गेम इज ओव्हर केला आणि पहिल्या षटकामध्ये मॅच जिंकून दाखवली आहे आणि मिलिंद यांनी दाखवून दिलाय. अबे हटा हम और बाकी सब पानी कम है, क्योंकि हमारी बल्लेबाजी में दम है. हम बाजीराव सिंघम है. का स्ट्रोक खेललाय. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात होत आहे.